नमस्कार, मी प्रमिला जामरे। तर आज मी चिंच गुळ घालून आमटी करणार आहे। तर त्यासाठी मी ही तुरीची डाळ घेतली आहे। ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर। तुरीची मुगाची जी तुम्हाला आवडेल ती डाळ तुम्ही घेऊ शकता। तर मी 2 पाण्यानं डाळ धुवून घेतलेली आहे। ह्यात थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल ओतायचं, म्हणजे आपली डाळ पटकन शिजली जाते। आता ही डाळ आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची। तर आता ही कुकर मध्ये मी 2 शिट्ट्या घेणार आहे। ह्याच्या तुमच्या कुकर मध्ये 3 शिट्ट्या डाळ शिजत असते तर तुम्ही 3-4 घेऊ शकता। इथे चिंच गुळ घेतलेला आहे, यात मी पाणी ओतून घेते। ती डाळ शिजूस तर काय होते, चिंच पण पूर्ण ती वरची साल निघते। बघा मी चिंच फोडून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे अजिबात घाण हे काय नाही। आता 10 मिनिटं भिजू देणार आहे आणि गुळ पण आपल्याला विरघळला पाहिजे। डाळ शिजूस तर गुळ पण विरघळते, चिंच पण पाणी होतं। बघा डाळ अशी छान मऊसूत शिजलेली आहे। तर आता ह्याला मी गरगटून घेणार आहे। तर गरगटून घेण्यासाठी पातेल्यात ओतून घेते, म्हणजे अंगावर आपल्या येणार नाही। डब्बा लहान असतंय, पातेल्यात ओतल्यानंतर गरगटाला चांगली येते डाळ आपल्याला। बघा थोडंसं तेल घातलं आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या ते मी। तर डाळ किती मऊसूत शिजली आहे। थोडंसं तेल ओतायचं, त्यात पाणी न ओतताच डाळ गरगटाची, म्हणजे चांगली गरगटली जाते। बघा अशी मऊसूत मी डाळ गरगटून घेतली। तर आपल्याला ह्यात गुळाचं पाणी, गुळ पूर्ण विरघळलाय तर गुळाचं पाणी मी ह्यातच शोधून ओतणार आहे। आणि चिंच पण छान अशी भिजलेली आहे, तर चिंचचं पण पाणी आपल्याला ह्यात ओतून घ्यायचंय। तर ही चिंचचं पण पाणी मी चाळणीतून ह्यात ओतून घेणार आहे। ही पण शोधून घेणार आहे, नाही शोधलं तरी चालतंय। आणि जरा काडी कुड्या काय असेल तर येते ह्यातून बाहेर, म्हणून शोधून घेणार आहे मी। जरा मी चहाची गाळणी घेतलेली आहे, तुमच्याकडे जरा मोठी असेल तर तुम्ही घेऊ शकता, म्हणजे पटकन शोधलं जाते, वेळ नाही लागत। तर बघा ही पूर्ण गाळून गेलेलं आहे, फक्त थोडंसं राहिलेलं आहे। तर ते आता राहू द्या। आपण ह्यात थोडंसं पाणी ओतून एका साईडला काढून घेऊ, म्हणजे फोडणी टाकायला आपल्याला पातेलं मोकळं होतं। ज्या डब्यात डाळ शिजली आपण त्याच डब्यात मी ही डाळ काढून घेते। तर आपल्याला आमटी घट पातळ करायची, त्याच्या अंदाजाने पाणी ओता तुम्ही। पाणी ओतून परत हलवून घ्यायचे। मी आता एवढीच भाजी करणार आहे। तर आपण ह्याला आता फोडणी देऊन घेऊया। थोडं ओलसर असल्यामुळे जरा वेळ लागतो ह्याला। तर आता फोडणीसाठी अगोदर आपल्याला तेल ओतून घ्यायचंय। तेल आपल्याला चांगलं तापू द्यायचंय। जिरी मोहरी तडतडली पाहिजे। जर जिरी मोहरी तडतडली तर आमटीच्या वर दिसणार आहे, आणि थंड तेलामध्ये जर तुम्ही टाकली तर ती भाजीच्या खाली राहणार आहे बघा। तर आपलं आता तेल तापलेलं आहे, एक अर्धा चमचा मोहरी घालते आणि अर्धा चमचा जिरे। मी लसणाची पात करून ठेवलेली आहे, परवा व्हिडिओ टाकलाय 2 दिवसाखाली। तर अद्रक लसूण टाकण्याऐवजी मी लसणाची पातीच बारीक करून ठेवलेलं आहे, ती टाकणार आहे पेस्ट थोडीशी। कढीपाल्याची थोडी पानं,
तेलात जिरे मोहरी तळले तर मी ह्यात लाल चटणी टाकून घेते अर्धा चमचा, 1 चमचा काळं तिखट टाकते. तेलामध्ये टाकल्यानंतर चव चांगली येते. अर्धा चमचा गरम मसाला आहे. तर आता ह्या तेलामध्ये ही डाळ मी टाकून घेते. आता ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. तर आपल्याला डाळीच्या आमटीसाठी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडा गॅस कमी ठेवून आपल्याला आमटी खळाखळा चांगली उकळून घ्यायची आहे. बघा छान अशी आमटी मी 5 मिनिटं उकळू दिले. अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा ही आमटी तुम्हाला भातासोबत खायला एकदम छान अशी झालेली आहे. भातासोबत भाकरीसोबत जे तुम्हाला ज्याच्यावर खायचे त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता. तर मी भातात ओतून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने माझी गुळ आमटी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा.